श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला असलेली भीती नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील तेव्हा तुझ्या मनातली ती अनामिक भीती अशी पळून जाईल की पुन्हा ती तुझ्याकडे फिरकूनही येणार नाही. बाळा, मला माहीत आहे, कधीकधी तुम्ही देवापासून येताना घाबरता, पण देवाकडे येताना घाबरू नका. देव तुम्हाला तेच देऊ इच्छितात जी तुमची मनोमन इच्छा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू या क्षणाला देखील स्वतःला एकटे मानत असशील तर तू ती खूप मोठी चूक करत आहेस. कारण माझा संदेश तुझ्यापर्यंत देऊन मी माझी आशीर्वादांची आणि चमत्काराची ठेव तुझ्यापर्यंत देत आहे. काही संकेतही या संदेशातून मी तुला देत आहे. बाळा, विसरू नको, तुझा देव निरंतर तुझ्या सोबत असल्याची काही चिन्हे तुला दिसू लागतील. बाळा, तू कधीही एकटा नाहीस आणि स्वतःला कधीही एकटा मानू नकोस. मला माहीत आहे, मागील काही काळापासून तुम्हाला ज्यांनी दुखवले आहे ते आता खूप काही आनंदात आहेत, पण तो आनंद कितीपर्यंत राहील हे कुणालाही माहीत नाही. देव म्हणतात, जे कधीही दुसऱ्यांचा जीव दुखवून दुसऱ्यांना त्रास देऊन आनंदी राहू इच्छित असतील तर त्यांचा तो काळ लवकरच संपेल. त्यांच्या आयुष्यात देवाची ती शक्ती पोहोचून त्यांच्यासोबत न्याय करेल. कारण त्यांनी लोकांवर अन्याय केला आहे, तेव्हा त्यांनाही ती शिक्षा घडणार आहे. देव म्हणतात, तू घाबरू नकोस, तुझ्यासोबत ते घडेल जे तुला हवे असलेले आशीर्वाद. आणि तुला ते चमत्कार हवे आहेत तर निश्चिंत राहा, कारण देव तुझ्या दिशेने तेच पाठवत आहेत. बाळा, येत्या काळात तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद येत आहेत ज्यात तुला आर्थिक संपन्नता जाणवू लागेल. मला माहीत आहे, मागील काही काळापासून तुम्ही देवाकडे खूप काही प्रार्थना करत आहात, खूप मनोभावे विनंती करत आहात की देवा, माझे आर्थिक प्राप्तीचे मार्ग उघडा. मला जी भरभराट हवी आहे ती माझ्या या डोळ्यांनी पाहू द्या. होय बाळा, तुला ते सर्व काही मिळेल, कारण तुझे कर्मही त्याच दिशेने पुढे जात आहेत. तू तुझ्या कर्मांना थांबवू नकोस, त्यांना अधिक धारदार बनव आणि मग बघ की तुला किती आशीर्वाद प्राप्त होतात. देव म्हणतात, बाळा, नोकरी करणे आणि न करणे हे सर्व काही तुझ्या हाती सोपवले आहे. तुला जर व्यवसायात चित्त रमवावे वाटत आहे तर त्यासाठी तुला अनुभव आहे का? जर तुला अनुभव असेल तर तू त्यातही प्रगती करशील. पण जे काही बाळ इच्छित आहेत की त्यांना ती नोकरी प्राप्त व्हावी, त्या खूप काही प्रयत्नात ते आहेत. मग त्यासाठी लागणारे प्रयत्न अपुरे पडू देऊ नका आणि तुम्हाला इच्छा असलेली ती नोकरी तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. काही गोष्टींचे अडथळे तुम्हाला जाणवू लागतील, पण काही काळातच ते सर्व काही अडथळे देवाच्या कृपेने दूर केल्या जातील असा अनुभव तुम्हाला येणार आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा संदेश तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे. मनपूर्वक शेवटपर्यंत ऐक. तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील ती कमतरता भरून काढणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. तुमचा विचार करणे आणि त्या नकारात्मक विचारांना पुढे आणणे हे करू नका. मला माहीत आहे की खूप काही सांगूनही तुम्ही परत परत तेच ते विचार करत बसता आणि काहीतरी नकारात्मक विचार कुणीतरी एकदा तुम्हाला सांगितलेले ते तुमच्या मनावर बिंबून राहते की त्याने ते प्रयत्न करूनही त्याला ते यश प्राप्त झाले नाही. असे दुसऱ्यांचे ऐकून आपल्या मनावर घेऊ नका. जर तुम्हाला त्या गोष्टीत यश हवे आहे
तर फक्त यशाचीच अपेक्षा ठेवा, कारण तेच धावत्या गतीने तुमच्याकडे दिल्या जाईल. देव म्हणतात, तुला कधीही कुणीही खाली दाखवू शकत नाही, कारण तू माझा पुत्र आहेस. मला माहीत आहे बाळा की तुझ्या जीवनात तुला ते ध्येय प्राप्त करायचे आहे. तुझ्या आयुष्यातून त्या कमतरता नाहीशा करणारे तुला आशीर्वाद हवे आहेत. तुझे प्रयत्नही तितक्याच जोराने सुरू आहेत. होय, तू सत्य ऐकत आहेस. या संदेशासाठी मीच तुझी निवड केली आहे. आता इथून पुढे तुझ्यासाठी येणारा मार्ग सुखकर आणि आनंदी असेल, कारण त्यासाठी देवाने तुझी निवड केलेली आहे. बाळा, स्वतःला भाग्यशाली मान, कारण तुझी निवड करून देवाने तुला इथपर्यंत आणले आहे. हा संदेश निव्वळ योगायोग म्हणून तुझ्या पुढे आलेला नाही, तर तुझी विशेष निवड करून तुला आशीर्वादित करण्यासाठी आलेला हा एक संदेश आहे, जो संकेताच्या रूपात तू आपल्या आयुष्यात घेऊ शकतोस. ज्यांना कुणाला त्यांच्या मुलांची खूप काही काळजी वाटत आहे, त्यांनी फक्त स्वामीवर विश्वास ठेवून स्वामींचे श्री स्वामी समर्थ या नामाचे अत्यंत प्रीतीने मनन, ध्यान आणि नामस्मरण करावे. तुम्ही काही दिवसातच पाहाल की तुमची मुले बाळे ज्या ठिकाणाहून तुम्हाला प्रगती इच्छित होती, ती प्रगती साध्य करू इच्छित आहेत. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात, कारण योग्य वेळेवर तुमच्याकडे ते मार्गदर्शनही येईल आणि देवांचा तो सिद्ध आशीर्वादही येईल. त्यामुळे तुम्ही योग्य वेळेवर ते सर्व काही प्राप्त कराल, जे तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करायचे आहे. तुमच्या जवळून कोणीही ते ओढून नेऊ शकत नाही. कोणीही तुमच्याकडून ते काढून घेऊ शकत नाही. तुमचे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करणार आहे. तुम्ही केलेली प्रार्थना, तुम्ही स्वीकार केलेले ते मंत्र तुमच्या मनातून त्या भावना व्यक्त करतील आणि त्या सर्व काही भावना, प्रार्थना देवापर्यंत पोहोचून तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यात येईल. तेव्हा निस्सीम भक्तीने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो कोणी देवाजवळ येतो, त्याला कधीही निराशा पदरात येत नाही. त्याला निरंतर भटकावे लागत नाही. देव त्याच्यासाठी कुठला ना कुठला मार्ग मोकळा करून त्याच्या त्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्याला देतात, ज्यामुळे त्याचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण होते. आताही तसेच काही घडणार आहे. तुझ्यासाठी निव्वळ हा संदेश जरी आला असेल असे वाटत असेल, पण यात तुझ्यासाठी मी काही महत्त्वपूर्ण संकेत दिले आहे. त्या संकेतांवर लक्ष पुरव आणि तुझी इच्छा पूर्ण होईल, कारण तू देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे. निराश होऊ नकोस. पुढील काळात सुख, संपन्नता आणि वैभव याने घर भरणार आहे. स्वामी म्हणतात, कुठलेही कार्य असे करा ज्यामुळे कुणाच्याही मनाला, हृदयाला आपल्यापासून इजा होणार नाही. जर ती होत असेल तर ते कार्य टाळा. जर तुम्ही कुणाचे मन दुखवत नसाल, कुणाला खूप काही क्लेश करत नसाल, तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही आणि तुमच्या सर्व काही इच्छा परमेश्वर भगवंत पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मौल्यवान मार्गदर्शन देत आहे. त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल, ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे मनही पवित्र होईल. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सतत पाठीशी राहो. तुमच्या प्रत्येक समस्या निराकरण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्याची, आनंदाची प्राप्ती हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.